नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्यासाठी मी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे। हा अपडेट जे विद्यार्थी सीईटी करतात आहेत आता 2026 ला देणार आहेत, त्याची नोंदणी जी आहे ती डिसेंबर पासून सुरू होईलच, पण त्याच्या आधी हा अपडेट घेणं हा फार महत्त्वाचा आहे। पालकांसाठी सुद्धा ही थोडीशी चिंतेची गोष्ट आहे की ह्या वर्षीपासून जे आहे ते नोंदणी शुल्क जे असतं त्याच्यामध्ये ₹250 वाढ होण्याची शक्यता आहे। आता हे पुढील वर्षी जरी म्हटलं असलं तर पुढील वर्षी म्हणजे आता जे येतं वर्ष आहे त्याकरताच ही वाढ होणार आहे। आता ह्या बातमीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या परीक्षांसाठी 800 ते ₹1000 शुल्क जे आहे ते घेतलं जातं। सगळ्यांनाच माहिती आहे सीईटी नोंदणीसाठी जे आहे ते इतकं शुल्क असतं। ₹800 काही ह्यांच्यासाठी असतं, जसं की मुलींसाठी ₹800 असतं आणि ओपनमध्ये मुलांसाठी जे आहे ते ₹1000 इतकं शुल्क जे आहे ते आकारलं जातं। आता गेल्या वर्षी ह्या परीक्षेला जवळजवळ 14 लाख इतके विद्यार्थी बसले होते। त्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करणं, त्यासाठी सगळ्या गोष्टींची उपलब्धता करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे ते कॉस्टिंग जास्त जातं। आता त्याच गोष्टीचा विचार करून पुढे बघूयात आपण ही बातमी जी आहे ती विस्तृत स्वरूपात। राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश नोंदणीच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने तयार केलेला आहे। आता हा जो प्रस्ताव तयार केला आहे त्या प्रस्तावानुसार ह्याच्यामध्ये 150 ते 250 म्हणजे 150 ते 250 इतकी वाढ होणं अपेक्षित आहे खरं तर। आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 19 विविध सीईटी मार्फत 72 विविध अभ्यासक्रमांचा जो आहे तो काय केला जातो, परीक्षा राबवली जाते। त्याच्यामध्ये अभियांत्रिकी आहे, फार्मसी आहे, नर्सिंग आहे, बीएड आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, अशा विविध अभ्यासक्रमांसाठी जे आहे ती प्रवेश परीक्षा जी आहे ती राबवली जाते। आता ह्या परीक्षांचं शुल्क 800 ते 1000 होतं। आता त्याच्यात समजा 150 ते 250 इतकी वाढ जर झाली तर ओपनमध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्यासाठी हे ₹1000 शुल्क जे आहे ते जवळजवळ किती जाणार आहे, जवळजवळ 1250 इतकं शुल्क वाढणार आहे। ह्या गोष्टीमुळे जे आहे ते जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे त्यांच्या खिशाला जे आहे ती चांगली चाळणी जी आहे ती बसणार आहे। ₹250 जास्तीचं शुल्क जे आहे ते त्यांना ह्या परीक्षेसाठी द्यावं लागणार आहे। तर हा एक महत्त्वाचा अपडेट होता। तर सर्वांनी हा अपडेट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। धन्यवाद।